21-22 काहीतरी ना, त्यांच्याकडनं 21-23 झाला, तो पुण्याला लागायचा म्हणून तो कॉल कॅन्सल झाला. 10 किलोसाठी मशीन आहे. कपडे टाकले, इकडे पावडर लिक्विड जे काही वापरता येते. लिक्विड कुठे टाकायचं? इथे टाकलं तरी काय हरकत नाही, इथे टाकलं तरी काय हरकत नाही. इकडे का? आणि हे हे काय? काय? हे इथं काय? काय? हे सॉफ्टनरसाठी, कम्फर्ट वगैरे साठी. म्हणजे कम्फर्ट वापरतो ना आपण. हां. पॉवर ऑन बटन, याच्याने मशीन चालू होईल. एवढे फंक्शन कंपनीने ऑटो दिलेले आहेत. इथून जो सिलेक्ट केला तो इथून स्टार्ट करायचा रोजच्यासाठी डेलिकेट. हे दाबलं त्यांच्यामध्ये इकडचं नाही दाबला ना अजून, फक्त दूर लांबून दाखव. उलनच्या कपड्यांसाठी क्विक 30 3-4 किलो कपड्यांसाठी. डुवेट, याच्यात बेडशीट गोदडी वगैरे. हा टप क्लीन, हा जो मशीनचा ड्रम आहे याला साफ करण्यासाठी. डाउनलोड सायकल, याच्यात फक्त खंगाडले जातील आणि सुकवले जातील. बेबी केअर, लहान मुलांचे. एलर्जी केअर, दवाखान्या वगैरेचे. सायलेंट वॉश, मडलेले कपडे. इझी केअर, याच्यात मऊ कपडे किंवा सफेद कपडे. याच्यात मिक्स कपडे, याच्यात रोजचे बी टाकू शकता तुम्ही मिक्समध्ये. मिक्स म्हणजे रोजचे पण टाकू शकता. कॉटन बिटन सगळे जे मिक्स राहिले. आणि हे जे दोघं आहेत हे कॉटनचे, हेवी कॉटन, नॉर्मल कॉटन. इथून तुम्ही जो प्रोग्राम सिलेक्ट करा. उदाहरणार्थ आपण घेतला डेलिकेट, स्टार्ट केलं. आता मशीन चालू झालेलं आहे. तर 45 मिनिटात तुम्हाला कपडे धुवून, खंगाळून आणि सुकून देईल. आणि आता हे मिक्स कपड्यांवर लावलं समजा आपण, मग याच्यात पण धुवून सुकून मिळतील का आपल्याला? सगळ्या प्रोग्राममध्ये कपडे धुवून, खंगाळून, सुकून भेटतील. फक्त याच्यात कपडे धुतले जाणार नाही आणि या टप क्लीन मध्ये कपडे धुतले जाणार नाही. याच्यात डाउनलोड सायकल मध्ये फक्त खंगाळून सुकवले जातील आणि टप क्लीन मध्ये फक्त ड्रम साफ करण्यासाठी कंपनीने तो प्रोग्राम बनवलेला. सुकवायचे राहिले तर डाउनलोड सायकल. आणि फक्त पिळायचे तर राहिले तास पिन, ते बी सांगतो. एवढा प्रोग्राम, याला किती टाइम आहे ते बी बघून. मिक्स फॅब्रिक जास्त घेत होते. हां, वेळ तर घेईल ना. मागे कमी जास्त आहे, प्रत्येक प्रोग्राम कमी जास्त आहे, काही नाही. किती ऑपरेट व्हायला टाइम लागतो त्याचा. तुमच्या कॉलेज नाही वाटतं. जय श्री राम. काय ना यांच्या नावावर आहे का? तुमचे नाव बघतोय. हे जय श्री राम. एक तास का? 1 तास 7 मिनिटं. असं प्रत्येक प्रोग्रामचा टाईम काही ना काही फरक आहे. हां, आता समजा तुम्ही कदाचित कपडे बाहेर धुतले, खंगाळून बी घेतले, फक्त सुकून घ्यायचे. पॉवर ऑन, स्पिन आणि स्टार्ट. 14 मिनिटात तुम्हाला कपडे स्पिन करायचं, स्टार्ट करून. एवढा पॅनल टच आहे इथे का? हा, टच पॅनल येतो. आता चालू आहे मशीन. 14 मिनिटामध्ये आपल्याला सुकून बस एवढं. आणि हे बाकीचं काय आहे मग आणखी? 14 मिनिटानंतर काय करायचं? बंद करायचं. मशीन बंद होऊन जाईल, त्याची ऑटोमॅटिक बंद होऊन जाईल. फक्त दरवाजा उघडायचा, कपडे काढायचे, थोडे वाळत घालायचे. हे कोणतं फीचर आहे? इथे वायफाय फीचर नाही घ्यायला आहे. राउटर लागतं घरात. असं आहे का? वायफाय फीचर. हे बाकीचं काय आहे मग इथं? बाकी अरेंज प्लस करता येईल तुम्हाला. जर खंगाळाचे 2दा आहेत ते करता येईल. हा प्रेवॉश फंक्शन आहे. हा टाइम डिले, समजा तुम्हाला कपडे टाकले 2 तासानंतर, त्याच्यात ऑटोमॅटिक मशीन चालू राहील. ते वायफाय थ्रू करावं लागतं. वायफाय थ्रू चालणार आहेत ते.